या ठिकाणी जे आंदोलक आहेत रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत, पण आंदोलक मात्र याच ठिकाणी बसून आहेत. त्यांना जेवणाची सुविधा म्हणून काही जे आंदोलकांमधील काही तरुण आहेत, या तरुणांनी वडापाव या आंदोलकांसाठी आणलेले आहेत आणि आंदोलकांना वडापाव देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. पाण्याच्या बॉटल देखील काही महिला या ठिकाणी घेऊन येत आहेत. तुम्ही बघू शकता काही युवक जे आहेत येथील आंदोलकांना खायला देत आहेत. नक्कीच यांनी भूक मात्र भागणार नाही, परंतु थोडासा प्रयत्न या ठिकाणी होतोय. खरं तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलेलं आहे अधिकृत पत्र देतो, परंतु अद्यापपर्यंत पत्र मिळालेलं नाही. त्यामुळं हे आंदोलक याच ठिकाणी बसून आहेत. पोलीस बंदोबस्त देखील अजून आहे. पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय. माजी आमदार अतुल बेनके देखील या ठिकाणी आहेत. आंदोलक आणि माजी आमदार अतुल बेनके यामध्ये काहीतरी चर्चा चालू आहे. अमोल वाघमारे आहेत, हे देखील या ठिकाणी आहेत. नक्कीच काय होतंय हे पाहणं महत्वाचं आहे. आंदोलकांना नक्की आश्वासित केलंय, परंतु अधिकृत पत्र देऊन आंदोलकांना घरी लावणार का हे पाहणं महत्वाचं आहे. पुढील माहितीसाठी पाहत राहा शिवजन्मभूमी टाइम्स पुणे.